आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या अन्न हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अन्न या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारी अखेरपर्यंत पार पाडा असा जणू काही आदेशच सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला दिला आहे. आणि त्यानुसार मग पहिले नगर परिषद, त्याच्यानंतर आता सध्या महानगरपालिकेचा निवडणुकाचा कार्यक्रम सुरू असून कदाचित उद्या महाराष्ट्रातील महत्त्वाचं असं जे ज्यातून राज्याचं राजकारण करणारी नेते मंडळी उदयास आली आहे, त्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोग जाहीर करेल अशी दाट शक्यता वाटते. आता निवडणूक आयोगासमोर तसा पेच आहे. सुप्रीम कोर्टानं 50%पेक्षा जास्त आरक्षणाचं उल्लंघन जिथं असेल तिथं 50% आरक्षण असावं, एवढंच असावं, याकडं लक्ष देऊन निवडणूक कार्यक्रम जाहीर करा असं सांगितलेलं आहे. त्यामुळं कदाचित उद्या सर्वोच्च न्यायालयाचा मान त्यांनी काढून दिलेली मर्यादा राखत कदाचित राज्यातील जेवढ्या जिल्हा परिषदा आहेत त्यातील 12 जिल्हा परिषदेचा निवडणूक कार्यक्रम मात्र निश्चित जाहीर होईल असंच चित्र आहे. त्यामध्ये मग धाराशिव, लातूर, सोलापूर आदी जिल्हा परिषदा असतील. आणि एकदा हा कार्यक्रम सुरू झाला की निवडणूक आयोग पण सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाप्रमाणे आम्ही कामकाज करत आहोत असं सिद्ध करण्यास पण मोकळा झालेला असणार आहे. त्यामुळं मग उर्वरित जिल्हा परिषदेचं ज्यावेळेस आरक्षणाचं सर्व ताळमेळ बसवला जाईल, तिथं ज्यावेळेस 50%पर्यंत आरक्षणाची मर्यादा पाळली जाईल त्यावेळेस तिथं निवडणुका जाहीर होतील. एकंदरीत पाहता गेल्या एक दशकभरापासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच होऊ शकलेल्या नव्हत्या. त्याला अनेक कारणं होती. त्यापैकी सर्वात महत्त्वाचं कारण होतं ओबीसी आरक्षण आहे. त्यातून मार्ग काढत आता निवडणुका सुरू झाल्या आहेत. आणि त्यामुळं जी ग्राउंड लेवलला कार्यकर्त्यांची प्रत्येक राजकीय पक्षातील फळी असते, त्यांना कुठंतरी आपल्यासाठी जागा, हक्काची जागा असावी यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असल्याचं आपल्याला दिसत आहे. परवा त्या 288 नगरपरिषद निवडणुका झाल्या, निकाल जाहीर झाले. अनेक नवोदितांना राजकारणात पद मिळालं आणि काम करण्याची संधी मिळालेली आहे. आता 29 महानगरपालिकेचा निवडणूक कार्यक्रम सुरू आहे. उमेदवारी अर्ज भरायला आता उद्याचा शेवटचाच दिवस आहे. सर्व पक्षात ती आघाडीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळं अनेक पक्षांनी आज आपल्या अधिकृत उमेदवार जाहीर केलेले नाही. कदाचित आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळी ते जाहीर होतील. आणि मग महापालिकेचा उद्या उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस पार पडेल, तेव्हा 29 महापालिकेतील असंख्य प्रभागात किती उमेदवार असतील याचं चित्र समोर आपल्यासमोर स्पष्टपणे होईल. आणि त्यावेळेस मग किती काळ असा निवडणुका न झाल्यामुळं कार्यकर्त्यात उत्साह आहे, त्यांना किती प्रमाणात उत्सुकता आहे आपण पदाधिकारी व्हायची हे दिसून येणार आहे.
तुमच्या धनाला सुरक्षित आणि योग्य ठिकाणी ठेवायचं असेल तर ते तुम्ही स्वराज अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, बार्शी, जिल्हा सोलापूर या संस्थेतच ठेवा. संस्थेचा पत्ता मंगळवार पेठ, टेकडी रोड, बार्शी, जिल्हा सोलापूर. तुमच्या ठेवीवर आकर्षक असं व्याजदर, ठेवीला विमा संरक्षण, तेही फक्त स्वराज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, बार्शी येथेच. तुमच्या गरजांसाठी वेळेवर आणि तातडीनं कर्ज, मग ते घरासाठी असो, व्यवसायाला कॅश क्रेडिट असो, व्यवसाय वाढीसाठी असो किंवा मग वाहन खरेदीसाठी, एकमेव पर्याय स्वराज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, बार्शी. तेव्हा न चुकता, न विसरता योग्य ठिकाणी आणि योग्य संस्थेतच तुमचं धन सुरक्षित ठेवा. स्वराज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, बार्शी, जिल्हा सोलापूर. महाराष्ट्र राज्यातील 29 महानगरपालिकांचं निवडणूक कार्यक्रम सुरू आहे आणि उद्या म्हणजे 30 डिसेंबर रोजी 29 ही महानगरपालिकेतील उमेदवारी अर्ज भरण्याचा अंतिम दिवस आहे. आता मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, पालघर, नवी मुंबई, पुणे, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, लातूर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी या महापालिकांचा निवडणुका आता होऊ घातलेल्या आहेत. यासाठी आता तसं पाहिलं तर ढोबळमानाने राज्यात सत्तेत असलेली महायुती आणि विरोधात असलेली महाविकास आघाडी अशाच लढती होतील असं चित्र राहील असं वाटत होतं. पण तसं काही घडलेलं आज काल रात्रीपर्यंत दिसत नाही. सर्वच पक्षांना आपलं बळ किती आहे हे आजमावायचा प्रयत्न ते करताना दिसत आहेत आणि त्यामुळं युती किंवा आघाडी होण्यात अडचणी येत असल्याचं चित्र सध्या दिसत आहे. मुंबई, ठाणे, मीरा भाईंदर, कल्याण, डोंबिवली, नाशिक आणि पुणे या महापालिकेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी चुलत बंधू यांचा स्वतंत्र सभा असलेला पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची युती होईल असं चित्र आहे आणि त्या दृष्टीनं त्यांची वाटचाल पण सुरू आहे. आणि नेमका हे दोघे भाऊ 2 दशकानंतर एकत्र आल्याचं परिणाम आपल्यावर नक्की काय होणार ही काळजी महायुतीतील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपला लागून राहिली आहे. त्यामुळं दररोजच ह्या 2 भावांच्या मनोमिलनाच्या विरोधात भाजपची मंडळी आपला गळा काढत असल्याचं सर्वत्र आपल्याला पाहायला मिळते. आता इनकेन प्रकारे निवडणूक तर लागली आहे. एका दशकानंतर या निवडणुका 15 जानेवारीला पार पडणार आहे. त्यामुळे त्या निवडणुकीत कोण कोणाच्या विरोधात लढेल हे ज्या दिवशी उमेदवारी अर्ज परत घेण्याचा शेवटचा दिवस उजाडेल त्या दिवशी स्पष्ट होणार आहे आणि मग
रणांगणात कोण कोण एकमेकाविरोधात लढते हे पण दिसून येईल आणि त्यात या लढाईतून कोण विजय होईल याचं उत्तर आपल्याला 16 जानेवारीला संध्याकाळपर्यंत मिळेल एवढं मात्र निश्चित आहे. आपण आज इथंच थांबूया. तुम्ही आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.